स्वयंपाकघर भांड्यांनी भरलेले होते. 60 वर्षाची सावित्रीजी जमिनीवर बसलेली होती, जी एकेकाळी शाळेत मुलांना पेन कसे धरायचे हे शिकवत होती. आत्ता ती थरथरत्या हातांनी घाणेरडी भांडी घासत होती. तिची पाठ असह्य वेदनांनी दुखत होती. म्हातारपण आणि अशक्तपणामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. तिच्या कपाळावरून घाम टपकत होता आणि तो भांड्यातील पाण्यामध्ये मिसळत होता. तेवढ्यात पाय आपटत तिची सून प्रिया स्वयंपाकघरात शिरली. तिचा चेहरा उग्र होता आणि तिच्या हातात एक स्वस्त पांढरी साडी, जी मोलकरीणीला दिली जाते, आणि सोबत एक पांढरा ॲप्रॉन होता. प्रियाने काहीही न बोलता ते कपडे सावित्रीच्या तोंडावर फेकले आणि ओरडून म्हणाली, "ए म्हातारे, तू या भांड्यांशी किती काळ खेळत बसत आहेस? चल उठ." सावित्रीजी घाईघाईने उभ्या राहिल्या. तिचे हात साबण आणि पाण्याने माखले होते. सावित्रीजी म्हणाली, "काय झालं सुनबाई? मी तर फक्त भांडी घासत होते." मग प्रिया नाक मुरगळत म्हणाली, "भांडी सोड. आज संध्याकाळी घरात एक मोठी पार्टी आहे. शहराचे वरिष्ठ अधिकारी येत आहेत. तेव्हा तुला हे फाटके कपडे घालून त्यांच्यासमोर येण्याची गरज नाही. त्याने माझी बदनामी होईल." प्रियाने जमिनीवर पडलेल्या पांढऱ्या ॲप्रॉनकडे बोट दाखवले. "हे घाल. हा वेटरचा गणवेश आहे. आज रात्री तुला पाहुण्यांना ज्यूस आणि स्टार्टर्स वाढावे लागतील." सावित्रीजी स्तब्ध झाल्या. तिचे डोळे अश्रूंनी भरले. सावित्रीजी म्हणाली, "सुनबाई, मी मी पाहुण्यांसमोर वेटर बनायचे का? मी तुझी सासू आहे, अमनची आई आणि एक निवृत्त शिक्षिकाही आहे. लोक काय म्हणतील?" प्रिया मोठ्याने हसली. तिच्या हास्यात इतके विष होते की सावित्रीजींचे हृदय टोचले गेले. "शिक्षक? अरे, ज्या दिवशी तू तुझे 40 लाखांचे पेन्शन माझ्या नवऱ्याच्या नावावर केलं, त्या दिवशीच त्या शिक्षिकेचं निधन झाले. आता तुझी जागा या घरात फक्त मोकळ्या दासीसारखी आहे. आणि राहिला प्रश्न लोकांचा, तर ते काय म्हणतील? मी त्यांना आधीच सांगितलं आहे की तू एक गरीब आणि सोडून दिलेली वृद्ध स्त्री आहेस, जिच्यावर आम्ही दया दाखवून तिला कामावर ठेवले आहे." सावित्रीजी थरथर कापू लागल्या. सावित्रीजी म्हणाली, "नाही सुनबाई, मी हे करू शकत नाही. मी एका कोपऱ्यात लपून राहीन, पण मी वेटर होणार नाही." माझे अनेक माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, जे आत्ता उच्च पदस्थ अधिकारी झाले आहेत, जर तेथील कोणी मला ओळखले तर. हे ऐकून प्रियाचा राग 7व्या आसमानाला भिडला. तिने पुढे होऊन सावित्रीचे केस, जे घामाने चिकटलेले होते, ते तिच्या मुठीत धरले आणि म्हणाली, "जर तुला कोणी ओळखले तर सांग की तू एक अशिक्षित मूर्ख बाई आहे. आणि ऐक, जर तू हा ड्रेस घातला नाही आणि संध्याकाळी ट्रे घेऊन बाहेर नाही आली, तर शपथ घेऊन सांगते की उद्यापासून तुला या घरातून शिळे अन्नही मिळणार नाही. मग रस्त्यावर जाऊन भीक माग. आता तूच ठरव की तुला भीक मागायची आहे की या घरात राहायचं आहे." तेवढ्यात स्वयंपाकघराच्या दाराशी अमन दिसला. त्याने सूट आणि बूट घातलेला होता. त्याला पाहताच सावित्रीजीच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. तिला वाटलं तिचा मुलगा, ज्याला तिने तिचे बोट धरून चालायला शिकवले होते, तो त्यांना वाचवेल. सावित्रीजी रडत म्हणाली, "अमन बाळा, बघ ना, सुनबाई मला मोलकरीण बनवू इच्छिते. ती मला पाहुण्यांसमोर वेटर बनवू इच्छिते. तू तिला थांबवले पाहिजेस." "मी तुझी आई आहे बाळा." अमनने त्याच्या मनगटावर बांधलेले महागडे घड्याळ, जे त्याने त्याच्या आईच्या पैशानेच विकत घेतले होते, त्याने त्याच्यात पाहिले, बघितले आणि नंतर त्याच्या आईच्या अश्रूंकडे बघितले आणि एक उसासा टाकून प्रियाच्या शेजारी जाऊन उभा राहिला आणि उदासीनपणे म्हणाला, "आई, प्लीज, आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. माझा नवीन करार होणार आहे." प्रिया बरोबर बोलत होती. "तू नेहमीच घरात मोकळी बसतेस. आज पाहुण्यांना पाणी पाजलं तर कोणता डोंगर कोसळेल?"
सावित्रीला असं वाटलं जणू कोणीतरी तिचा गळा दाबला आहे. मग सावित्रीजी म्हणाली, बाळा, तुला लाज वाटत नाही का? तू तुझ्या आईला वेटर बनवशील का? अमनने रागाने स्वयंपाकघरातील स्लॅबवर हात आपटला. लाज? लाज तर मला वाटते आई की तू माझी आई आहेस हे जगाला सांगताना. तुझी अवस्था बघ. तू एकदम भिकारी आणि मूर्ख बाई दिसतेस. म्हणून हा ड्रेस शांतपणे घाल आणि सावधान. जर तू माझी आई आहेस हे कोणाला सांगितले तर तू फक्त सावित्रीबाई आहेस. या घरातील एक मोलकरीण, समजलं? असं म्हणत अमनने प्रियाच्या हातातून पांढरी साडी घेतली आणि सावित्रीवर फेकली आणि म्हणाला, तयार हो आणि लवकर हॉलमध्ये ये. जर तू एकही चूक केलीस तर मी तुला म्हातारपणी घराबाहेर काढीन. हे बोलून नवरा बायको तिथून निघून गेले. आता स्वयंपाकघरात फक्त शांतता होती आणि नळातून टपकणाऱ्या पाण्याचा आवाज येत होता. हजारो मुलांचे भविष्य घडवणाऱ्या सावित्रीजी आज त्यांच्या स्वतःच्या मुलाने दिलेला पांढरा कफन हातात घेऊन मोठ्याने रडू लागली. तिचा विवेक ओरडला, हे देवा, माझ्या शत्रूलाही असे मूल देऊ नकोस. मी वांझ असती तर बरे झाले असते. असे म्हणून तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते दिवस आठवू लागले. 6 महिन्यांपूर्वीची ती रात्र सावित्रीजींना आठवली. संध्याकाळचे 5 वाजले होते. तो दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा दिवस होता. पण तिला माहीत नव्हते की ती रात्रच तिच्या विनाशाची सुरुवात आहे. त्या दिवशी सावित्री देवी खूप आनंदी होत्या. 35 वर्ष सरकारी शाळेत शिकवल्यानंतर आज ती निवृत्त झाली होती. तिच्या हातात तिच्या आयुष्यातील बचत, पेन्शन आणि 40 लाख रुपयांचा भविष्य निर्वाह निधी म्हणजे PFचा चेक असलेली एक फाईल होती. ती आनंदाने घरात शिरली. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती. आत येताच सावित्रीजी म्हणाली, अमन, सुनबाई, बघा, आज मला माझे पैसे मिळाले आहेत. माझ्या आयुष्यभराच्या कष्टाचे फळ मिळाले आहे. आईचा आवाज ऐकून अमन आणि प्रिया त्यांच्या खोलीतून धावत बाहेर आले. त्यांची नजर सावित्रीजींवर होती, पण डोळे तिच्या चेहऱ्यावर नव्हते, तर तिच्या हातातल्या चेकवर होते. अमनने रक्कम पाहताच लगेच आईचे पाय धरले आणि गुडघ्यावर बसला आणि खोट्या प्रेमाने आणि उत्साहाने म्हणाला, आई, तू महान आहेस. तुला माहीत नाही की तू काय केलं आहेस. आता माझं स्वप्न पूर्ण होईल. मी माझा स्वतःचा मोठा व्यवसाय सुरू करू शकेन. मग बघ आई, मी तुला राणीसारखं वागवीन. मी तुला या छोट्याशा घरातून बाहेर काढून एका भव्य बंगल्यात नेईन. प्रिया ही मागे नव्हती. ती पण धावत आली आणि सावित्रीजीच्या खांद्यावर मालिश करू लागली आणि तिचे ओठ दाबत म्हणाली, हो आई, तुम्ही आत्ता काळजी करू नकोस. आता तुझी विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. घरातील सर्व कामे मी करेन आणि तुझी सेवाही करेन. तू फक्त हा चेक अमनच्या नावावर करा, जेणेकरून तो व्यवसायात गुंतवणूक करू शकेल. सावित्रीजी ज्या एक शिक्षिका होत्या आणि जगाला ज्ञान देत होत्या, त्या तिच्या प्रेमामुळे तिच्या घरात अज्ञानी झाल्या. तिला तिच्या मुलाच्या शब्दात प्रेम आणि तिच्या सुनेच्या शब्दात सेवा दिसली. सावित्रीजी म्हणाली, हे घे बाळा, हे सगळं तुझंच आहे. मी पैशाचं काय करू? मला फक्त माझ्या म्हातारपणात प्रेम आणि आदर हवा आहे. तुम्ही दोघेही आनंदी राहा. तीच माझी एकमेव संपत्ती आहे. थरथरत्या हाताने तिने 40 लाख रुपयांचा चेक अमनकडे दिला. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, पण तिला कल्पनाही नव्हती की तो चेक नाही तर तिचे स्वातंत्र्य देत आहे. जणू तिने तिच्या पाठीचा कणा काढून त्याच्या मुलाला दिला होता. चेक मिळाल्यानंतर फक्त एका आठवड्यातच घराचे रूपांतर झाले.
अमनने त्या पैशातून शहरातील एका आलिशान भागात एक मोठा आलिशान बंगला खरेदी केला. ज्या दिवशी ते त्यांच्या नवीन घरात राहायला गेले, त्या दिवशी सावित्रीजी खूप आनंदी होती. ती खोलीतल्या सोफ्यावर बसणार इतक्यात प्रियाने तिला अडवले. "अरे आई, तू इथे कुठे बसत आहेस? तुझे कपडे घाणेरडे आहेत, त्यामुळे नवीन सोफा खराब होईल. तू आतल्या छोट्या खोलीत बसावे." सावित्रीला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, "पण सुनबाई, मी तर आत्ताच आंघोळ केली आहे." मग प्रिया उद्धटपणे म्हणाली, "वाद घालू नकोस आई, आणि हो, आजपासून तूच स्वयंपाक करशील, कारण आता मी या मोठ्या घराची मालकीण आहे. मला किटी पार्टी आणि जिमला जावे लागते. माझ्याकडे स्वयंपाक करण्यासाठी वेळ नाहीये." सावित्रीजीने अमनकडे पाहिले आणि म्हणाली, "अमन, तू तर म्हणाला होतास की तू मला राणीसारखं ठेवशील." अमन, जो त्याच्या नवीन लॅपटॉपमध्ये व्यस्त होता, तो चिडून म्हणाला, "आई, राणी असणं म्हणजे बेड खराब करणे किंवा तोडणं नाही आहे. जर तुझं शरीर हालचाल करत राहिले तर तू आजारी पडणार नाही. प्रिया जे सांगते ते शांतपणे कर. मला कामावर लक्ष केंद्रित करू दे. तुम्ही दोघी मला घरातील कामात ओढू नका." राणी बनवायचं ते वचन काही दिवसातच दासीच्या वास्तवात बदलले गेले. हळूहळू तिचे जेवणाच्या टेबलावर जेवण करणेही बंद करण्यात आले. पाहुण्यांसमोर येण्यास मनाई करण्यात आली. आणि आज परिस्थिती अशी आली की तिला वेटर बनण्यास भाग पाडले जात आहे. स्वयंपाकघरात बसलेल्या सावित्रीजीने एक दीर्घ श्वास घेतला. तिचे डोळे आता अश्रूंनी नव्हे तर पश्चातापाने भरलेले होते. ती स्वतःशीच कुजबुजली, "जर मी ते पैसे माझ्याकडेच ठेवले असते तर आज माझा मुलगा माझा स्वतःचा असता आणि आज माझ्याकडे हा गणवेश आला नसता. माझा स्वाभिमान जसाच्या तसाच राहिला असता." इतक्यात बाहेरून प्रियाचा आवाज ऐकू आला, "ए म्हातारे, तू तयार झाली की नाही? पाहुणे येत आहेत." सावित्रीजीने थरथरत्या हातांनी पांढरा ॲप्रन उचलला आणि घालायला सुरुवात केली. ती मनात एकच प्रार्थना करत होती की, "देवा, आज माझी इज्जत वाचव. माझ्या कोणत्याही माजी विद्यार्थ्याला मला असे पाहू देऊ नको." पण आज रात्रीसाठी देवाची वेगळीच योजना होती. तिचं लक्ष ढीग लागलेल्या भांड्यांवर पडले. मग तिचे डोळे फिरू लागले आणि तिला चक्कर येऊ लागली. तिने तिच्या कपाळाला हात लावला तर ते तापाने जळत होते, त्यामुळे तिला रडावेसे वाटत होते. पण नंतर तिने नकार देण्याचा निर्णय घेतला, म्हणून ती स्वयंपाकघरातून बाहेर आली. बाहेर प्रिया तिच्या किटी पार्टीतील श्रीमंत मैत्रिणींसोबत सोफ्यावर बसली होती. सर्वजण गप्पा मारत हसत होते. तेवढ्यात सावित्री आत देवी आली. तिचे कपडे जीर्ण झाले होते. साडीचा पदर घाणेरडा होता आणि केस विस्कटलेले होते. तापामुळे तिचा चेहरा लाल झाला होता आणि तिचे शरीर थरथर कापत होते. ती भिंतीचा सहारा घेऊन मोठ्या कष्टाने उभी राहिली. ती आत येताच प्रियाच्या एका मैत्रिणीने तिच्या नाकावर रुमाल ठेवला. "अरे प्रिया, ही कोण आहे? तिचा खूप वाईट वास येतोय. ही तुझी नवीन मोलकरीण आहे का?" प्रियाने सावित्रीजीकडे तिरस्काराने पाहिले आणि हसून म्हणाली, "अरे नाही सखी, जर ती मोलकरीण असती तर किमान ती स्वतःला स्वच्छ ठेवू शकली असती. ही माझ्या नवऱ्याची जुनी जबाबदारी आहे, जी आम्ही ओढत आहोत." सर्व मैत्रिणी हसायला लागल्या. सावित्रीजींचे मन तुटले होते, पण आजाराने त्यांना असह्य केले होते. सावित्रीजी खोकत आणि हात जोडून म्हणाली, "सुनबाई, मला काल रात्रीपासून खूप ताप आहे. माझे शरीर पण दुखत आहे. आज भांडी धुण्याची हिंमत होत नाहीये. आज आपण मोलकरणीला बोलवू शकतो का, की मी आज थोडी विश्रांती घ्यावी म्हणते." हे ऐकून प्रियाच्या संपूर्ण शरीराला आग लागली.
तिने हातातला चहाचा कप सावित्रीजीकडे झटकला. चहा सांडला आणि तिच्यावर पडला. गरम चहा तिच्यावर पडताच सावित्रीजी ओरडली. तिच्या मैत्रिणींनी थोडे आश्चर्य वाटले, पण तीच प्रिया तिच्या मैत्रिणींसमोर ओरडू लागली. वा दासी वा, सखियो जरा नवाबजादीकडे बघा तर. ए म्हातारे, तू वेडी झाली आहेस का? दासी ठेवण्याची तुझी ऐपत तरी आहे का? खिशात एक पैसा नाही आणि हुकूम तर बघा राणीचे. प्रिया सावित्रीजींजवळ गेली आणि बोट हलवून म्हणाली, ते 40 लाख रुपये देऊन तू काही उपकार केले नाहीत. ते तर अमनचा हक्क होता. एखादी भीक दिली नाही. पैसे दिले म्हणून तू काय आयुष्यभर इथे बसून मोफत जेवण करशील का? या घरातील नियम ऐक. नो वर्क, नो फूड. काम नाही तर अन्नही नाही. जर तुला ताप असेल तर तू मरून का जात नाही? निदान आम्ही काही पैसे तर वाचू. प्रियाच्या शब्दांनी सावित्रीजींच्या डोळ्यात पाणी आणले. गरम चहाच्या जखमेपेक्षा जास्त जखम तिचे शब्द देत होते. सावित्रीजीच्या चेहऱ्यावर चहा पडल्याने लाल टिपके तयार झाले ते, आणि ती जमिनीवर वेदनेने कुरडत होती. तरीही तिने बोलण्याचा प्रयत्न केला. मुली, मी तुझी सासू आहे, अमनची आई. मी नेहमीच तुला माझी मुलगी मानत आले आहे. आज मला बरे वाटत नाही. प्रियाने तिचे बोलणे मध्येच थांबवत म्हणाली, अरे प्लीज, हे सून मुलगी वगैरे नाटक बंद कर. तू माझी सासू होतीस जोपर्यंत तुझ्याकडे पैसे होते. आता तू या घराची बिनपगारी मोलकरीण आहेस. आणि मोलकरीण आजारी पडत नाहीत, त्या फक्त काम करतात. आता जा आणि स्वयंपाकघरात पडलेला भांड्यांचा डोंगर साफ कर. आणि ऐक, सर्व भांडी धुतल्याशिवाय तुला नाश्त्याचा एकही तुकडा मिळणार नाही. जरी तू बेशुद्ध पडली तरी चालेल. तेवढ्यात पायऱ्यांवर पावलांचा आवाज आला. सूट आणि बूट घातलेला अमन तयारी करून खाली येत होता. सावित्रीजीचे डोळे चमकले. तिच्या मनात आईचे हृदय होते. तिला वाटले की तिचा मुलगा त्याच्या बायकोला थांबवेल, तिला काहीतरी बोलेल. म्हणून ती अमनकडे वळली. अमन बाळा, बघ सुनबाई काय म्हणते. मला खूप ताप आहे आणि ती मला भांडी धुण्यास सांगत आहे. नाहीतर ती मला जेवण देणार नाही असे म्हणत आहे. मी तुझी आई आहे आणि तुझी गुरु पण आहे. अमन आरशासमोर उभा राहिला आणि त्याचा टाय जुळवू लागला. त्याने एकदाही तिच्याकडे पाहिले नाही. उलट अमन खूप थंड आणि क्रूर स्वरात म्हणाला, आई, इतक्या सकाळी सकाळी असे ओरडू नकोस. प्रिया बरोबर बोलत आहे. या क्षणाला मोलकरीणला ठेवायला माझ्याकडे पैसे नाहीत. सर्व पैसे संपले आहेत. ते व्यवसायात गुंतवले आहेत. आणि तरीही डॉक्टर म्हणतात की म्हातारपणात शरीर हालचाल करत राहणे चांगले असते. घरी बसल्याने तुझे शरीर सुस्त होईल आणि तू आजारी पडशील. जर तू तुझे हात आणि पाय थोडे हलवले किंवा भांडी धुतली तर तुझेच आरोग्य चांगले राहील. सावित्रीजी स्तब्ध राहिल्या. बाळा, तू तू हे तुझ्या आजारी आईला सांगत आहेस? अमन त्याच्या घड्याळाकडे पाहून चिडून म्हणाला. आत्ता हे भावनिक नाटक थांबव. आई, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. प्रिया जर ही काम करत नसेल तर तिला खरोखरच जेवण देऊ नकोस. खूप आळशी झाली आहे. अमन त्याच्या आईला न स्पर्शता किंवा तिच्या तब्येतीबद्दल न विचारता ऑफिसला निघून गेला. प्रियाने तिच्या मैत्रिणींकडे पाहिले आणि टाळ्या वाजवल्या आणि हसली. बघितलं म्हातारी, तुझ्या मुलालाही तुझी काळजी वाटत नाही. आत्ता निघ लवकर स्वयंपाकघरात. सावित्रीजी, जिने हजारो मुलांना मातृपितृ देवो भव, पालक हेच देव आहेत, हा धडा शिकवला होता. पण आज तीच सावित्रीजी
स्वतःच्या मुलाच्या घरात झालेल्या अपमानाला कंटाळून घाणेरडी भांडी स्वच्छ करण्यासाठी वेदनेने रडत स्वयंपाक घराकडे धावली. सावित्री डळमळीत पावलाने स्वयंपाकघरात शिरली. तिच्या मागे असणाऱ्या खोलीतून प्रिया आणि तिच्या मैत्रिणींचे हास्य अजूनही ऐकू येत होते आणि तिच्या हृदयावर आदळत होते. स्वयंपाकघरातील सिंकमध्ये घाणेरड्या भांड्यांचा डोंगर उभा होता. तेल, मसाले आणि उरलेल्या वासाने भरलेल्या प्लेट्स होत्या. सावित्रीचे डोके तापाने दुखत होते. तिला सिंकजवळ उभे राहता आले नाही आणि ती तिथेच थंड ओल्या जमिनीवर बसली. तिने तिच्या थरथरत्या हातांकडे पाहिले. हे तेच हात होते ज्यांनी एकेकाळी खडू आणि डस्टर धरले होते. याच हातांनी हजारो मुलांचे भविष्य घडवले होते आणि आज त्याच हातात घासणी आणि राख धरली होती. तिने नळ चालू करताच थंड पाण्याचा स्पर्श तिच्या तापाने जळत असलेल्या बोटांना झाला आणि तिला असे वाटले की जणू एकाच वेळी हजारो सुयांनी तिच्या बोलाला टोचले आहे. सावित्रीजीने रडतच एक घाणेरडा तवा उचलला आणि तो घासायला सुरुवात केली. पण तिच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहू लागल्या ज्यांना ती रोखू शकली नाही. सावित्रीजी भांड्यावर डोके आपटत आणि रडत म्हणू लागली, हे देवा, हा कसला तुझा न्याय आहे? मी आयुष्यभर मुलांना शिकवले आहे की मातृदेवो भव, पितृदेवो भव, पालक हेच देव आहेत. आणि आज माझा स्वतःचा मुलगा, माझा स्वतःचा गर्भ मला देवासारखा नाही तर ओझे समजत आहे. तिचे अश्रू वाहू लागले आणि ते भांड्यांच्या साबणाच्या पाण्यात मिसळत होते. सावित्रीजी कुजबुजली, अमन, तू लहान असताना जेव्हा तुला ताप यायचा तेव्हा मी रात्रभर तुझ्या अंगावर ओल्या पट्ट्या बांधायचे. माझ्या मुलाला त्रास होऊ नये म्हणून मी तुला माझ्या मांडीवर धरून रात्रभर बसायचे. आणि आज तुझी आई 102 अंशाच्या तापाने मरत आहे आणि तू म्हणत आहेस की काम कर म्हणजे निरोगी राहशील. तिने स्वतःच्या छातीवर जोरात थाप मारली आणि म्हणू लागली, सावित्री, धिक्कार आहे तुझ्यावर, धिक्कार आहे तुझ्या प्रेमावर. आणि मी जगाला ज्ञान देत राहिली, शहाणपण सांगत राहिली, पण तिच्या स्वतःच्या घरातला अंधार पाहू शकली नाही. मी त्यांना माझी पेन्शन दिली नाही तर माझी मान कापून दिली आहे. कदाचित मी वांझ असते तर किमान मला हा दिवस तरी पाहावा लागला नसता. ती भांड्यावर जोरात घासत होती, जणू काही ती भांडी नव्हे तर स्वतःच्या नशिबाची काजळी साफ करण्याचा प्रयत्न करत होती. पण काजळी इतकी जाड होती की ती साफ करता येत नव्हती. तेवढ्यात बाहेरून प्रियाचा आवाज आला, अगं ए म्हातारी, हात चालव, जीभ नाही. इथे सगळीकडे तुझ्या रडण्याचा आवाज येत आहे. सावित्रीजींनी भीतीने तिच्या पदराने तोंड झाकले आणि तिचा आवाज घशातच दाबला. एक शिक्षिका, एक आई आता सिंकमध्ये तोंड घालून हुंदके देत होती आणि एका मशीनसारखी भांडी घासत होती. संध्याकाळचे 8 वाजले होते आणि घर नवरीसारखे सजवले होते. झुंबरांचा प्रकाश डोळे विस्पारत होता. शहरातील मोठमोठे उद्योगपती आणि श्रीमंत लोक हातात पेय घेऊन उभे होते. संगीत चालू होते. अमन आणि प्रिया दोघेही भव्य कपडे घालून पाहुण्यांचे स्वागत करत होते. दरम्यान हॉलच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात एक कमनशिबी सावित्रीजी उभी होती. तिने तीच मोलकरणीची पांढरी साडी आणि ॲप्रन ड्रेस घातला होता. तापाने शरीर जळत असतानाही तिने थरथरत्या हातात ज्यूस आणि स्नॅक्सचा एक जड ट्रे धरला होता. तिला कोणाशीही न बोलण्याची कडक सूचना देण्यात आली होती. प्रिया तिच्या मैत्रिणींच्या एका गटासोबत उभी होती. तिला सावित्रीजी एका कोपऱ्यात उभी असलेली दिसली. ती तिच्याकडे गेली आणि तिला कोपरा मारत म्हणाली, तू इथे खांबासारखी का उभी आहेस?
तू पुतळा आहेस का? पाहुण्यांचे ग्लास रिकामे झालेले दिसत नाहीत का? जा आणि सर्वांना सेवा दे. आणि लक्षात ठेव, तुझ्या चेहऱ्यावर ते रडणारे भाव दाखवू नकोस, नाहीतर मी तुझे केस इथेच उपटून टाकेन. सावित्रीजीने कोरड्या डोळ्यांनी तिच्या सुनेकडे पाहिले आणि लंगडत पाहुण्यांच्या गर्दीत सामील झाली. सावित्रीजी पाहुण्यांना नाश्ता देत होती. तेवढ्यात प्रियाच्या श्रीमंत मैत्रिणी मिसेस कपूर तिच्याकडे बारकाईने पाहत होत्या. मिसेस कपूर, अरे प्रिया, ही वयस्कर बाई, तिचा चेहरा अगदी तुझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यासारखा दिसत आहे. कदाचित ती तुझी सासू तर. प्रियाचे हृदय धडधडू लागले. तिने लगेच तिचे बोलणे थांबवले आणि हसू लागली. ओ गॉड, काय मस्करी करतेस तू? ही आणि माझी सासू? अगं नाही सखी, माझी सासू गावात राहते. ती खूप श्रीमंत आहे. ही आमची जुनी मोलकरीण आहे. बिचारीचे कोणीच नाही आहे आणि म्हातारपणी तिला कोणीही काम दिलं नाही, म्हणून अमनला तिच्याबद्दल कळवळा आला. आम्ही तिला राहण्यासाठी जागा दिली आणि त्या बदल्यात ती छोटी मोठी कामे करते. आपण काय करू शकतो? मन खूप मोठं आहे आमचे. जवळ उभ्या असलेल्या अमननेही हे ऐकलं. तोही या खोट्याशी सहमत झाला आणि मान हलवली. अमन, हो, मी मानवतेमुळेच ठेवले आहे. हे शब्द सावित्रीजीच्या कानावर वितळलेल्या शिशासारखे पडले. बिचारी मोलकरीण दया दाखवून ठेवला आहे. ज्या मुलासाठी तिने आपले जीवन दिले होते, तिने तिचे तारुण्य घालवले होते आणि आता तोच मुलगा तिला बिचारी मोलकरीण म्हणत होता. तिचे हृदय रडू लागले आणि तिच्या दृष्टीवर अंधार पसरू लागला. ताप आणि अपमानाच्या ओझ्याने सावित्रीजीचे शरीर कमकुवत होत चालले होते. शहरातील सर्वात श्रीमंत माणूस सेठ मल्होत्रा, ज्यांचा बिझनेस पार्टनर तिचा मुलगा अमन होणार होता, त्यांना ज्यूस देण्यासाठी ती पुढे आली तेव्हा अचानक तिला चक्कर येऊ लागली. तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरू लागला, ज्यामुळे तिचा पाय कार्पेटच्या कोपऱ्यात अडकला आणि तिच्या हातातून ट्रे निसटली. ज्यूसचे भरलेले 2 ग्लास थेट सेठ मल्होत्राजीच्या महागड्या इटालियन सूटवर पडले. लाल ज्यूस त्यांच्या पांढऱ्या शर्टवर सांडला. काचेचे तुकडे जमिनीवर पसरले गेले. पार्टीत शांतता पसरली. संगीत थांबले. सर्वांच्या नजरा तिथेच खिळल्या. सेठ मल्होत्राने त्यांचे ओले कपडे पाहिले आणि तो रागावला. सेठ मल्होत्रा ओरडत म्हणाले, मल्लो, काय ग, तू आंधळी आहेस का? म्हातारे, तुला दिसत नाही का? तू माझा 50,000 किमतीचा सूट खराब केलास. मग अमनकडे वळून म्हणाले, अमन, तू कसली अशिक्षित आणि असंस्कृत मोलकरीण ठेवली आहेस? तिला पाहुण्यांशी कसे वागायचं ते माहीत नाही का? सावित्रीजी भीतीने थरथर कापू लागल्या. ती जमिनीवर बसली आणि काचेचे तुकडे उचलू लागली आणि रडत म्हणू लागली, मला माफ करा साहेब, मला चक्कर आली होती. माझ्याकडून चूक झाली. अमनने पाहिले की त्याचा सर्वात मोठा क्लायंट रागावला आहे. त्याला त्याची इज्जत धुळीत विलीन झाल्यासारखी वाटत होती. त्याचा राग नियंत्रणाबाहेर गेला. तो सावित्रीजीकडे धावला. त्याला पाहुण्यांची पर्वा नव्हती. त्याला त्याच्या आईच्या आजाराचीही पर्वा नव्हती. त्याने सावित्रीजींचा हात धरला आणि तिला जमिनीवरून वर उभा करून तिच्या गालावर जोरात चापट मारत ओरडला, आळशीबाई, मी तुला एक काम दिले होते आणि तू तेही नीट करू शकत नाहीस. तू माझी संपूर्ण पार्टी उद्ध्वस्त केलीस. सर्वांसमोर माझे नाक कापलेस. चापट पडताच सगळं शांत झालं. सावित्रीजी दगडाच्या पुतळ्यासारखी बदलली. बाळा अमन, बाळ म्हणू नकोस मला. तू दासी आहेस आणि दासी म्हणूनच राहा. शेठजींचे कपडे खराब करण्याची तुझी हिंमत कशी झाली? आज तर मी तुला. अमनचा राक्षस जागा झाला.
त्याने संपूर्ण जमावासमोर पुन्हा एकदा स्वतःच्या आईला चापट मारण्यासाठी हवेत हात वर केला. सावित्रीजींनी भीतीने डोळे मिटले. ती थरथर कापली. तिला वाटले की आज संपूर्ण जमावासमोर माझा मुलगा तिच्यावर हात उचलेल. अमनचा हात पूर्ण ताकदीने खाली येत होता, पण सावित्रीजीच्या गालावर पोहोचण्याच्या 1 इंच आधी तो हवेत गोठला. अमनने त्याचे मनगट सोडवण्यासाठी पूर्ण ताकद लावली, पण पकड इतकी मजबूत होती जणू तो लोखंडी साखळीत अडकला आहे. तो रागाने वळला तेव्हा DM विजय त्याच्यासमोर उभा होता. त्याचा चेहरा दगडासारखा कठीण झाला होता आणि त्याचे डोळे एका वादळासारखे दिसत होते. ते पाहून धाडसी पुरुषांनाही घाम फुटेल. अमनचा राग क्षणार्धात भीतीत बदलला. त्याचा घसा कोरडा पडला. मग अमन त्याचा घाम पुसत म्हणाला, साहेब, तुम्ही? कृपया माझा हात सोडा. दुखत आहे. ही आमच्या कुटुंबातील वैयक्तिक बाब आहे. तुम्ही त्यात हस्तक्षेप करू नये. ही म्हातारी बाई म्हणजे ही मोलकरीण खूप आळशी आणि असभ्य आहे. तिने माझ्या VIP पाहुण्यांचे सूट खराब केले आहे. तिला धडा शिकवायला हवा, नाहीतर हे डोक्यावर बसेल. अमनचे हे शब्द ऐकून विजयचा धीर सुटला. त्याने अमनचा हात सोडला नाही, उलट त्याचे मनगट घट्ट फिरवले आणि त्याला मागून एक जोरदार झटका दिला. अमन अडखळला आणि मागे सोफ्यावर आदळला. विजयने संपूर्ण हॉलमध्ये प्रतिध्वनित झालेल्या गडगडाटाच्या आवाजात म्हटले, दासी, तुमच्या वाईट भाषेवर नियंत्रण ठेवा मिस्टर अमन, नाहीतर मी तुम्हाला आत्ताच तोडून माझ्या तळहातावर ठेवेन. विजयचा आवाज इतका मोठा होता की झुंबराची काचही हादरली. विजय, ज्याला मारण्यासाठी तू हात वर करत आहेस, ज्याला तू आळशी आणि असभ्य म्हणत आहेस, ते कोण आहे हे तुला माहिती आहे का? त्यांच्या सावलीला स्पर्श करण्याची ऐपत आहे का तुझी? हॉलमध्ये एक भयानक शांतता पसरली. DJ संगीत थांबले होते. पाहुण्यांचे पेयांचे ग्लास थांबले. प्रियाच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता, जणू कोणीतरी तिची नस कापली आहे. तिचे श्रीमंत पाहुणे, जे काही वेळापूर्वी हसत होते, आता ते एकमेकांकडे भीतीने पाहू लागले. विजयने 1 पाऊल पुढे टाकले आणि अमनने घाबरून 2 पावले मागे टाकली. तो मागे सरकला. विजय बोट दाखवत म्हणाला, ज्याला तू तुझे पाय ठेवण्याचे आसन समजतोस अमन, ती या शहराची कलेक्टर नाही तर कलेक्टर बनवणारी व्यक्ती आहे. विजय अमनपासून दूर गेला आणि थरथर कापत असलेल्या सावित्रीजीकडे पाहिले. घाबरलेल्या सावित्रीजीने तिचा चेहरा पदराने झाकला होता. विजय हळूहळू तिच्या जवळ आला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. सर्वांनी पाहिले की शहराचा सर्वोच्च अधिकारी, ज्याच्या समोर उच्चपदस्थ मंत्रीही आपले डोके टेकवतात, पण तो त्या दासीसमोर गुडघे टेकवत होता. थरथरत्या हातांनी विजयने सावित्रीच्या पायांना स्पर्श केला आणि तिच्या घाणेरड्या जुन्या चपलांवर आपले कपाळ ठेवले आणि गुदमरलेल्या आवाजात म्हणाला, मॅडम, नमस्ते. तुम्ही मला ओळखले नाही का? मी विजय, तुमचा विद्यार्थी. रोल नंबर 24, सरकारी शाळा, बॅच 2005. सावित्रीजीने तिचा पदर बाजूला काढला. तिने तिच्या जुन्या चष्म्यातून विजयकडे पाहिले. आठवणींचा दुराळा दूर झाला. सावित्रीजी आश्चर्यचकित होऊन, विजय, तू आहेस का? अभ्यासात पण तू खूप हुशार होतास आणि आज तू? मग विजय रडत म्हणाला, हो, आज मी या शहराचा DM, जिल्हाधिकारी आहे. पण मॅडम, मी जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे. जेव्हा माझ्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते, तेव्हा तुम्ही माझी फी भरली. माझ्याकडे पुस्तके नव्हती, तेव्हा तुम्ही मला पुस्तके दिली. तुम्ही मला माणूस बनवले. विजय उभा राहिला.
त्याने प्रिया आणि सावित्रीजीवर लादलेला पांढरा ॲप्रन तिच्या हातातून फाडून टाकला. विजय आता संपूर्ण जमावाकडे वळला. त्याच्या आवाजात सरकारी आदेशासारखा कडकपणा जाणवत होता. मिस्टर अमन आणि मिसेस प्रिया, तुम्हा दोघांनाही लाज वाटली पाहिजे. ज्या आईने तुम्हाला हे राजवाड्यासारखे घर देण्यासाठी 40 लाख पेन्शन दिली आणि आज तुम्ही दोघांनी तिला मोलकरीण बनवले. अमन अडखळू लागला. साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. आईला स्मृतिभ्रंश झाला आहे. तिला विजय गर्जना करत म्हणाला. चूप रहा. आणखी एकही शब्द बोलू नको. तुम्हाला काय वाटलं मी आंधळा आहे का? मी गेल्या 15 मिनिटांपासून पाहत आहे. जेव्हा माझा गुरु 102 अंशाच्या तापाने थरथर कापत होता आणि पाहुण्यांना रस देत होता आणि तू तिच्यावर हात उगारत होतास. विजयने सेठ मल्होत्राला ज्यांचे कपडे खराब झाले होते त्यांच्याकडे पाहिले. आणि तुम्ही शेठजी, 50,000 किमतीच्या सूटसाठी तुम्ही एका वृद्ध महिलेला शिवीगाळी करत होता. लक्षात ठेवा, जर सावित्री मॅडमसारख्या शिक्षकांनी आम्हाला पेन कसा धरायचा हे शिकवले नसते तर आज तुम्ही सूट घालण्यालायक झाला नसता. सेठ मल्होत्राला लाजेने ग्रासले. त्याने लगेच डोके खाली केले. साहेब, माफ करा साहेब, मला माहीत नव्हते. अमनला त्याच्या डोळ्यासमोर त्याचे जग कोसळताना दिसले. तो धावत विजयकडे आला आणि हात जोडू लागला. आता त्याच्या आवाजात अहंकार नव्हता, तर विनवणी करणारा स्वर होता. विजय साहेब, कृपया मला माफ करा. हा कौटुंबिक प्रश्न आहे. तो घराच्या 4 भिंतीतच राहू द्या. जर हे प्रकरण बाहेर पडले तर माझे नाक कापले जाईल. ती माझी आई आहे. मी तिला सांभाळेन. मी शपथ घेतो की पुन्हा कोणतीही तक्रार होऊ देणार नाही. विजयने अमनकडे पाहिले आणि रागाने पाय झटकला, ज्यामुळे अमन जमिनीवर कोसळला. विजयने खिशातून त्याचा फोन काढला आणि कठोर स्वरात म्हणाला. अमन, ती तुझी आई होती, पण तू त्या नात्याची देवाणघेवाण केलीस. ज्या आईला तू जगापासून लपवत होतास, आज तीच आई तुझ्या विनाशाचे कारण बनेल. आणि माफीबद्दल बोलायचं तर अमन, चुकीला माफी असते, गुन्ह्याला नाही. विजयने फोन कानाला लावला. सभागृहात शांतता होती. सर्वांचे श्वास रोखले गेले. विजय फोनवर जड आवाजात म्हणाला. नमस्कार, आयकर आयुक्त आणि अन्न सुरक्षा विभाग. हो, मीडियम विजय बोलत आहे. तुम्ही ताबडतोब अमन एंटरप्राइजेस आणि A56 सिव्हिल लायसन्सच्या मिस्टर अमनच्या घरावर तात्काळ छापा टाका. माझ्याकडे विश्वसनीय माहिती आहे की हा व्यवसाय फसवणूक आणि वृद्धांच्या पैशांच्या अपहारावर आधारित आहे. प्रत्येक फाईल तपासून पहा. जर काही चुकीचं वाटले तर लगेच सगळं सील करा. बाकी मी पाहून घेईन. फोन डिस्कनेक्ट होताच अमन आणि प्रियाला त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे जाणवले. प्रिया सोफ्यावर कोसळली आणि अमन रडत म्हणाला. नाही साहेब, नाही, असं करू नका. माझा संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त होईल. असं झालं तर बाजारात माझी प्रतिष्ठा खराब होईल. मी रस्त्यावर येईल. विजयने अमनच्या डोळ्यात पाहिले आणि असे काही बोलले जे इतिहास जमा झाले. रस्त्यावर तर तू त्या दिवशीच आला होतास, ज्या दिवशी तू तुझ्या आईच्या हातातून चहाचा कप हिसकावून घेतला होतास. ज्या 40 लाख रुपयांच्या अभिमानामुळे तू तुझ्या आईला नाकारले होतेस, आज त्या प्रत्येक पैशाचा हिशोब घेतला जाईल. तयार राहा, कारण आता चांगले नाही तर कोर्टाचे दिवस येणार आहेत. विजयने खाली वाकून जमिनीवर पडलेला पांढरा ॲप्रन बाजूला केला आणि सावित्रीजीचा हात धरला आणि मोठ्या प्रेमाने आणि आदराने म्हणाला. चल आई, माझा आता इथे जीव गुदमरत आहे. हे घर नाही आहे,
हे विटा आणि दगडांचा ढीग आहे. इथे माणसे नाहीत तर व्यापारी राहतात. माझ्या सरकारी बंगल्यात खूप जागा आहे. माझ्या स्वतःच्या आईचे माझ्या बालपणी निधन झाले आहे. आज देवाने मला माझी गुरुमाता परत दिली आहे. आता तुमची सेवा एक नोकर नाही तर तुमचा शिष्य करेल. चल जाऊया. सावित्रीचे डोळे अश्रूंनी भरले होते, पण ते आनंदाचे अश्रू होते. ती विजयसोबत चालू लागली. तेवढ्यात अमन आणि प्रिया स्वतःला ओढत घेऊन आले आणि सावित्रीच्या पायात पडले. अमन मोठ्याने रडत म्हणाला, आई, जाऊ नकोस. आम्हाला पोलिसांपासून वाचवा. विजय सरांना छापा थांबवायला सांग. मी तुझा मुलगा आहे आई. कृपया मला माफ कर. मग प्रियाही म्हणाली, आई, मी चूक केली. मला तुरुंगात जायचं नाही. तुम्ही जे म्हणाल ते मी करेन. सावित्रीजी थांबली. तिने हळूच अमनचे हात तिच्या पायावरून काढले. तिच्या डोळ्यात आता आईच्या ममतेचा कमकुवतपणा नव्हता, तर एका शिक्षिकेचा कडकपणा होता. मग तिने त्याच्या गालावर जोरात चापट मारली. सावित्रीजी गंभीरपणे आणि थंड आवाजात म्हणाली, बाळ अमन, मी 102 अंशाच्या तापाने तडफडत असताना तू काय म्हणाला होतास ते आठवतंय का? तू म्हणाला होता की काम नाही तर अन्नही नाही. सावित्रीने एक दीर्घ श्वास घेतला. आई कदाचित तिच्या मुलाला माफ करेल, पण आज समोर तुझी आई नाही तर तुझी गुरु उभा आहे. आणि एक गुरु निश्चितच त्याच्या शिष्याला चुकीच्या मार्गाने गेल्याबद्दल शिक्षा करतो. तर आज माझा निर्णय ऐक. ना दया ना माफी ही तुझी कृत्ये आहेत अमन, आणि तुला तुझ्या कृत्यांचे परिणाम तर भोगावेच लागतील. सावित्रीने अभिमानाने डोके वर केले, तिचा पदर दुरुस्त केला आणि वळून तिच्या खऱ्या मुलासह म्हणजे विजयसोबत मुख्य दरवाजाकडे चालत गेली. मागे हॉलमध्ये प्रिया आणि अमन डोके धरून जमिनीवर बसून रडत होते. तेवढ्यात बाहेरून पोलीस आले. प्रवेशद्वारातून आयकर विभागाची जीप आणि वाहनांचे सायरन वाजले. पार्टी संपली, नाटक संपले. दाराशी उभी राहून सावित्रीजीने मोकळ्या हवेत मोकळ्या मनाने दीर्घ श्वास घेतला. अमन आणि प्रियाला अटक करण्यात आली आणि त्यांच्या कृतीचे परिणाम येऊ लागले. पद, पैसा आणि प्रतिष्ठा हे सर्व मिळवता येते, पण तुमच्या पालकांच्या आशीर्वादाशिवाय ते सर्व एका क्षणात नाहीसे होऊ शकते. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.